दुखले, माझे हात दुखले, माझी तब्येत बिघडली तरी चालेल. म्हणजे एकूण पाठीमागे 5 ते 6 लोक एकदम गच्च असे भरले होते. परंतु पंढरपूरचा प्रवास त्यांनी कधी नाकारला नाही. मी येतोच पंढरपूरला, रात्री असू द्या, पहाटे असू द्या, सिरीसपाड्यावर येण्याचा प्रसंग असू द्या, वाड्याला येण्याचा प्रसंग असू द्या, पंढरपूरच्या पांडुरंग सांगितले म्हणजे त्यांच्या मनामध्ये भाव प्रगट व्हायचा. आणि असे हे वारकरी, प्रत्येक गावामध्ये असे वारकरी असतात आणि या गावाचं उज्ज्वल भविष्य त्यांनी बघितलं. आज सुद्धा त्यांच्या घरामध्ये आपण जर प्रवेश केला तर संपूर्ण वाडे तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये एकाही व्यक्तीकडे एवढे सर्टिफिकेट नसतील वारकरी संप्रदायाची, एवढी सर्टिफिकेट त्यांच्या घरामध्ये आहेत. म्हणजे ह्या व्यक्तीने, या वारकऱ्याने संपूर्ण आयुष्यभर परमार्थ किती केला असेल, संपूर्ण आयुष्यभर तीर्थाच्या ठिकाणी किती गेले असतील आणि संपूर्ण आयुष्यभर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन किती घेतलं असेल. या व्यक्तीने, या वारकऱ्याने ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, या वारकऱ्याने रामायणाचं वाचन केलं. कुठेही सप्ताह असू द्या, कुठेही पारायण असू द्या, कोणीही असू द्या, हे वारकरी हजर. मग चालत जाण्याचा प्रसंग असू द्या, गाडीने जाण्याचा प्रसंग असू द्या, आपल्या कुटुंबाला घेतलं की ते रामायण ऐकायला जायचं, आपल्या कुटुंबाला घेतलं की ते ज्ञानेश्वरी ऐकायला जायचे. असे हे वारकरी आपला सर्वांचा, तुमचा, माझा स्वतः वैयक्तिक निरोप घेऊन ते सदेह वैकुंठाला निघून गेले. आज ना उद्या जेव्हा पंढरपूर या ठिकाणी आपलं वाडे तालुक्याचं एक चांगलं असं भवन होईल, त्या भवनामध्ये या रघुनाथ काकांना कुठेतरी एक चांगली जागा निश्चितच असेल. अशी त्यांच्या ह्या दिवशी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सांगूयात आणि आपण चिंतनाला सुरुवात करूया. जवळजवळ 10 वाजून गेलेले आहेत आणि अभंगाचं फक्त 3च चरणांचा असलेला तो अभंग. या अभंगामध्ये आपण जीवाने मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रवास कसा करायचा, विचार कसा करायचा, मुक्त कसं व्हायचं, म्हणजे जीव, जन्म, मरण आणि मुक्ती या 4 गोष्टीवर आपण चिंतन करणार आहोत. त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा ज्याप्रमाणे आपल्याला सांगता येईल त्याप्रमाणे आपण सांगणार आहोत. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्या वेळेप्रमाणे मृत्युमुखी पडल्यानंतर जीवाचा प्रवास किंवा मृत्यूचा प्रवास कसा होतो या गोष्टीवर आपण चिंतन करणार आहोत. विठ्ठल जीव बघा, जीव उपजते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, वृत्ती ऐसे मन धरिती, मन ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देह. या मृत्यू लोकांमध्ये आपण जेव्हा जन्माला येतो तो जीव म्हणून येतो आणि जेव्हा जीव म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत तर आपलं आद्य कर्तव्य आहे की आपण मुक्त झालं पाहिजे. आपण जर मुक्तच नाही झालो तर वृत्ती ऐसे मन धरिती आणि मन ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देह. आपण मृत्युमुखी पडतो. आणि चिंतन ऐकत असताना सुरुवातीला म्हणा किंवा शेवटी म्हणा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा मृत्युमुखी पडतो तेव्हा आपल्याला न्यायला एकतर यम येतो नाहीतर परमात्मा येतो, परंतु कोणी ना कोणी येतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्याकरता पंढरपूरचे पांडुरंग आले आणि आपल्याला न्यायला यम येतो, कोणी ना कोणी येतो. सांगायचं तात्पर्य, वारकरी संप्रदायामध्ये रुंदा नावाची स्त्री होती, प्रतिव्रता स्त्री होती आणि ह्या रुंदेला जगाच्या मालकाने शब्द दिला, तुझ्या मार्फत जो कोणी माझ्या सानिध्यामध्ये येईल त्याचं रक्षण मी करेन. आणि ही रुंदा आपल्या दारामध्ये तुळशीच्या रूपात आहे आणि ती तुळशीची माल ज्यांनी परिधान केली होती त्यांच्या रात्री निमित्ताने आजची ही सेवा. आणि ही सेवा करत असताना आणि उपदेश करत असताना 3 प्रकारचे लोक या पृथ्वी तलावर राहतात. 3 प्रकारचे लोक या मृत्यू लोक